आपण पाहतोय जयकुमार गोरे आपल्यासोबत आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत ग्रामविकासाचे. कशा पद्धतीनं या अर्थसंकल्पाकडे तुम्ही पाहता? देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने या अर्थसंकल्प मांडलाय, काय म्हणाल? नाही, मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना मनापासून धन्यवाद देईन की मुंबई, पुणे, नागपूर या सगळ्या शहरांचा विकास करत असताना गावखेड्यांचा विकास झाल्याशिवाय महाराष्ट्र पुढे जाऊ शकत नाही, हेही या निमित्तानं आपल्याला सातत्यानं आपल्या पुढे येत असताना मुख्यमंत्री महोदयांनी शहरी भागाचा विकास करत असताना सगळ्या गावखेड्यांना मजबूत करण्यासाठी ग्रामीण भागाला खूप मोठा निधी या अर्थसंकल्पामध्ये दिला आणि ग्रामीण भागातल्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याचं काम या निमित्तानं केलं. खास करून 1000 लोकवस्तीची सगळी गावं कॉन्क्रीटच्या रस्त्यानं जोडण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला असेल. ग्रामीण भागातल्या रस्त्यांसाठी आपण बघतो की तिसऱ्या टप्प्यात मुख्यमंत्री सडक योजनेतून जवळजवळ 23,000 किलोमीटरचं काम हातामध्ये घेण्याचा संकल्प केलेला आहे. आणि यातून आपण सातत्यानं पाहतो की गावखेड्याला पायाभूत सुविधा दिल्याशिवाय गावखेड्याचा विकास होणार नाही. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं निर्णय घेतले, गावखेड्यातल्या महिला भगिनींच्या दृष्टीनं निर्णय घेतले आणि सगळे निर्णय घेऊन गावखेडी मजबूत करण्याचं काम करत असताना 2047चा विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी गावखेडी मजबूत करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टीची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये झालेली आपण पाहतो. साताऱ्याचे आमदार आहेत, साताऱ्यासाठी पण बराच निधी त्या ठिकाणी प्रस्तावित केलेला आहे. मग दरे गावामध्ये आरोग्य केंद्र असू द्या किंवा मग छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असू द्या, सावित्रीबाई फुले यांचं स्मारक असू द्या, बरीच तरतूद त्या ठिकाणी भरीव तरतूद केली आहे. आणि तुमच्यावरचं जे प्रेम आहे ते त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसतं. तुमचं नाव पण घेतलं आहे. महिलांसाठी उमेद मॉलची पण संकल्पना तुम्ही मांडली, ते पण ते म्हणायला विसरले नाहीत, काय म्हणाल? नाही, मला मुख्यमंत्री महोदयांना मनापासून मी धन्यवाद देईन की त्यांचं प्रेम तर अख्ख्या महाराष्ट्रावर आहे आणि महाराष्ट्राच्या सगळ्या भागामध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टी करत असताना सातारा जिल्ह्यासाठी भरभरून देण्याचं काम या निमित्तानं केलेलं आहे. क्रांतीज्योती सावित्र्यांचं स्मारक असेल, जवळ 150-200 कोटी रुपयाचं स्मारक उभं करत असताना त्याला निधी देण्याचं काम असेल, महात्मा फुलेंचं मूळ जन्मगाव असेल त्या ठिकाणी निधी देण्याचं काम असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी साताऱ्यामधल्या अजिंक्यताऱ्याला अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचा विषय असेल, असे अनेक विषय करत असताना दरे गावामध्ये निसर्ग उपचार केंद्र त्यालाही या ठिकाणी मान्यता देण्याचा निर्णय आज अर्थसंकल्पामध्ये जाहीर केला. असे अनेक निर्णय या मुख्यमंत्री महोदयांनी सातारा जिल्ह्यासाठी घेत असताना या महाराष्ट्रासाठी घेतलेला आपण बघतोय. महात्मा ज्योतिबा फुले यांची 200वी जयंती आहे, त्यासाठी सुद्धा निधी त्यांनी दिलेला आहे आणि त्याचं जतन संवर्धन करण्याची पण त्या ठिकाणी तरतूद केली आहे. बरोबर, आपण बघतो की अशा थोर पुरुषांनी समाजाला एक आदर्श घालून दिला, समाजामध्ये एक विचार दिला. त्या विचाराला बळ देत असताना त्यांच्या जयंती वर्षाच्या निमित्तानं आपण बघतो की त्याला बळ देण्याचं काम, त्या विचाराला बळ देण्याचं काम या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांनी केलं असेल. त्यामुळे महात्मा फुलेजींचा असेल किंवा संत गाडगेबाबांच्या 150व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांची जयंती साजरी करत असताना त्यांच्या विचारानं महाराष्ट्र पुढे चालला आहे. त्या विचाराला बळ देऊन नव्या पिढीला तो विचार आत्मसात केला पाहिजे नव्या पिढीने. या दृष्टीनं जवळजवळ 150 कोटी रुपयाची तरतूद त्यासाठी केलेली आहे. त्यामुळं सगळ्या बाजूनं आपण बघतो की या अर्थसंकल्पामध्ये चौफेर विकासाच्या दृष्टीनं महाराष्ट्र पुढे घेऊन जात असताना ज्या लोकांनी ज्या थोर महात्म्यांनी आपल्या राज्याच्या जडणघडणीमध्ये समाजाच्या जडणघडणीमध्ये काम केलं, त्यांच्याही विचाराला बळ देऊन नव्या पिढीला त्या विचाराच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केलेला. नक्कीच साहेब बजेट मांडत होते, अजितदादांची तुम्हाला आठवण येत होती का? कारण या बजेटमध्ये अजितदादांना देखील श्रद्धांजली वाहण्याचं जे खऱ्या अर्थानं काम आहे ते झालेलं आहे आणि गतिमान पुरस्कार जो अजितदादांच्या नावाने तो देण्यात येईल, त्यांचं स्मारक बांधण्यात येणार आहे, काय म्हणाल? नाही, या अर्थसंकल्पामध्ये आपण बघतो की हा अर्थसंकल्प जेव्हा सादर होतो तेव्हा अजितदादांचा चेहरा आपल्या सगळ्यांच्या समोर आल्याशिवाय राहत नाही. ज्या अजितदादांनी राज्याचे 11 अर्थसंकल्प मांडले आणि या राज्याला आर्थिक शिस्त लावण्याचं काम एका दृष्ट्या नेत्यानं केलं आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरच, अगोदर थोडं काळ झाला. त्यामुळे त्यांची आठवण या निमित्ताने येते. त्यांची शिस्त, त्यांची या राज्याप्रती असलेलं योगदान, या सगळ्या गोष्टीची आठवण या निमित्तानं आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्पच आदरणीय देवेंद्रजींनी आपण पाहिला असेल की जो अजितदादाच्या स्मृतीला या ठिकाणी वाहिलेलं आपण सगळ्यांनी पाहिलं. त्यामुळं अजितदादांचं स्मारक होणं
हे साहजिक आहे. त्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केलेली आहे. आम्हाला सगळ्यांना अजित पवारांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. नक्कीच एक शेवटचा प्रश्न आहे. विरोधक वारंवार टीका करतायत की या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काही मिळालेलं नाही आहे. याला उत्तर तुम्ही कशा पद्धतीने देणार आहात? आता विरोधक सर्वसामान्य राहिलेच नाहीत. मला समजत नाही, सर्वसामान्य शेतकरी बांधवांना जेव्हा 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीचा निर्णय सरकार करतं तेव्हा शेतकरी सर्वसामान्य आहे हे ते विसरून जातात. कारण ते आता खूप विरोधक म्हणून काम करत असताना त्यांचा सर्वसामान्य माणसाशी असलेला संपर्क तुटलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचं दुःख कळणारं सरकार या ठिकाणी काम करतं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी सगळे निर्णय असतील, कर्जमाफीचा निर्णय असेल, वीज बिल माफीचा निर्णय असेल, लाडक्या बहिणीचा निर्णय असेल, असे अनेक निर्णय जे सर्वसामान्य माणसासाठी सरकारनं घेतलेले आहेत. आणि त्यातून आपण बघतो की विरोधकांना बोलण्यासारखं काहीही आता शिल्लक राहिलं नाही. म्हणून काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचा विषय आहे. अन्यथा खाजगीत किंवा त्यांचं अंतर्मन पण सांगत असेल की हा अर्थसंकल्प ज्या दिशेनं चालला आहे त्या दिशेनं आमच्या पक्षाची वाताहत झाल्याशिवाय राहणार नाही. सामान्य माणूस हा आपल्याला सोडून भारतीय जनता पक्ष महायुती सरकारसोबत गेल्याशिवाय राहणार नाही. एवढा ताकदीचा अर्थसंकल्प 2047चा विकसित महाराष्ट्राचा संकल्प करून हा सादर झालेला अर्थसंकल्प आहे. नक्की धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी जयकुमार गोरे यांनी मांडली आणि राज्याला पुढे नेणारा हा अर्थसंकल्प आहे असं सुद्धा ते ठासून सांगतात. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.